आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आज ना जे काही शरू बोलले ना त्यामुळे गौतम तर आता जयला चक्क शरूच्या नावानं चिडवायलाच लागलाय. चला तर मग नेमकं काय घडलंय तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ ना शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की ते पूजा वगैरे झालेली असते आणि त्यानंतर ना इकडे आता जय जो आहे तो म्हणत असतो की चला आपण कामाला जायला निघूया. तेच आता गौतम म्हणत असतो की शरू तू पण चल ना आमच्यासोबत, आता आम्ही निघतोच आहोत तर तू पण चल. मग आता आपण एकाच तर ऑफिसला जातो ना असं देखील आता तो म्हणत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता तू इकडे ऑफिसला लागलीस याबद्दल आम्हाला काहीच माहीत नाही असं देखील आता बोललं जात असतं. मग तेव्हाच ना इकडे लगेचच शरू म्हणत असते की मी ते सांगायला विसरली, ते माझ्याकडनं राहून गेलं असंही आता ती म्हणत असते. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी ती बोलते ना तेव्हा मात्र इथे पमा आणि सुभाषना तिला सहज माफ करून टाकतात. तिला काही एवढं ह्याच्यावर घेत नाही. तेच आता जाताना पमा त्याला अडवते आणि पमा म्हणत असते की जरा 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 थांबा, आता ना आपल्याला ना पटकन आहे ना सगळ्या काही गोष्टी द्यायच्या आहेत ना, म्हणजे मी काम करते पटकन आहे ना तुम्हाला ना डब्बासुद्धा देते, कारण आता तिचं नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं असतं आणि तिने मग डब्बा वगैरे सुद्धा दिलेला असतो. आणि मग या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर मग आता ती म्हणत असते की पुन्हा कधीतरी या. आणि जातानाच ना ती एवढंही सांगत असते की तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची होती, ते म्हणजे ना साखरपुड्याचं काय ते बघा. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की हे आता जे सायलीचं काम असतं ना ते आता या समायराला करावं लागतं. आणि मग काय समायराला ना आता इंटरव्ह्यू घ्यायचे असतात, ते सुद्धा घेऊन ना ती वैतागलेली असते. तेवढ्यातच मॅक तिथे येतो आणि मॅक तिला विचारतो की काय झालं आहे ओ मॅडम, काय झालं आहे. मग आता मला ना ह्या इंटरव्ह्यूंचा ना वैताग आला आहे, हां मी काही आता हे पुढे काम करणार नाही असंही ती आता डायरेक्टच म्हणत असते. तेच आता तिची चिडचिड होत असते. त्यामुळेच ना आता बाहेर जाऊन पटकनच ना या सगळ्या काही गोष्टी शरूला सांगतो. शरूला म्हणतो की ही समायरा तर कामाला आली आहे पण काम काही धड करत नाही, साधे इंटरव्ह्यूसुद्धा घेता येत नाही आहे. मग हे ऐकल्यावर शरूला हसू येतं. तेच आता कामावर ना नवीनच ठिकाणी ना आलेला असतो. गौतमचा दिवस पहिला असल्यामुळे तो आता काम ना व्यवस्थित समजून घेत असतो. तेच आता गौतम ना साक्षी एंटरप्राइजेसमध्येच काय काय आहे आणि या सगळ्या गोष्टीच ना बघत असतो, पण त्याला काही गोष्टी ना कळत नसतात. तेच आता तो जयला विचारत असतो की हे सगळं कसं आहे काय आहे. तेव्हाच ना जय मात्र म्हणत असतो की नाही नाही, म्हणजे तुला ना जर काही कॉम्प्लिकेशन्स येत असतील ना तर तुला ना समजवायला अपॉइंट करायला ना आता मी एक काम करतो, मी शरूला ठेवतो. म्हणजे शरू म्हणजे मिस परब म्हणजे तुझा इतका विश्वास आहे का तिच्यावर. हो हो, खूप जास्त कामाच्या बाबतीत ना ते एकदम पंक्चुअल आहेत. मग तेवढ्यातच ना त्याची मिस परब तिथे आलेली असते. मिस परब त्याची जेव्हा तिथे येते ना तेव्हा मात्र आता तो म्हणत असतो की आलात का, तुमच्याकडे एक महत्त्वाची जबाबदारी द्यायची आणि तुम्हाला ही जी सवय आहे ना म्हणजे डायरेक्ट यायची आतमध्ये, ती सवय मात्र मोडा बरं तुम्ही, असंही आता तो म्हणत असतो. तेव्हा शरू म्हणत असते की अच्छा मी तुम्हाला कामासंदर्भातच बोलायला आले होते असं काहीसं ते आता म्हणते वगैरे. तर दुसरीकडे मात्र आता इकडे शरू जी आहे ती तिथे उभी असताना जय तिला सांगत असतो की तुम्हाला ना आता एक महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्ही ना आता हे जे गौतम आहेत ना त्यांना तुम्हाला ट्रेन करावं लागणार आहे आणि ही जबाबदारी मी तुमच्यावर देतो असंही आता सांगितलं जातं. तेव्हाच ना इकडे गौतम म्हणत असतो की तुझं तर कौतुक खूप जास्त होत होतं इथे, म्हणजे तुझ्या नावाबद्दल बरंच काही काही सांगितलं जात होतं. मी तर चकितच पडलो, बापरे एवढं सगळं आहे तर. मग आता तेव्हाच ना इकडे आता घरी ना जय आलेला असतो आणि जेव्हा घरी जय येतो ना तेव्हा मात्र आता जय म्हणत असतो की मला ना थोडं बोलायचं होतं. मग आता त्याला विचारलं जातं की काय बोलायचं आहे नेमकं तुला. मग तेव्हाच ना त्याला विचारत असते तेजस्विनी, तर तेजस्विनीला तो म्हणतो की मला ना जरा विचारायचं होतं, आपण साखरपुड्याचं काही करू शकतो का, म्हणजे मला असं वाटतं ना की लवकरात लवकर आपण या सगळ्या काही गोष्टी करायला हव्यात, म्हणजे कसं आपण उगाच ना ताणून नको धरूया ना या गोष्टी.
म्हणून मला तसं वाटते असंही आता तो बोलत असतो. तो जेव्हा हे सगळं काही बोलतो ना तेव्हा मात्र आता इकडे तेजस्विनी बोलत असते, पण तू बहुतेक विसरतोयस वाटतं. आपण काही ज्या गोष्टी आहेत ना त्या लक्षात ठेवायला हव्यात. बहुतेक तुझ्या लक्षात नाही आहे, पण माझ्या ना या गोष्टी चांगल्याच लक्षात आहेत. कारण तू मला बोलला आहेस की काही झालं तरीसुद्धा तू ह्या सगळ्यासाठी तयार होणार आहेस. मग तुझं काय असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच तो म्हणतो की मी कुठे नाही बोललो आहे, मी आहेच की तयार. पण आता सध्याला आपण साखरपुडा करून टाकूया. कारण त्यांच्या घरात म्हणजेच आसावरीच्या घरातसुद्धा तसाच विषय चाललेला होता. म्हणून मी बोललो. आजी तर आता तयार असते. आजीचंही म्हणणं असतं की बरोबर आहे जय बोलतोय ते, पण तेजस्विनी काही तयार होत नसते. पण आता आजीचा निर्णय असतो की काही झालं तरी तुला हो बोलावंच लागेल. त्यामुळे आता तेजस्विनी शांतच राहते. तेजस्विनी म्हणत असते की ठीक आहे, आता तुम्हीच लोकांनी ठरवले तर आता मी तरी काय बोलणार. ठीक आहे, आपण करूया हे सगळं काय, असंही आता ठरलेलं असतं. तेच आता दुसरीकडे जयने पुढाकार घेतलेला असतो ना या साखरपुड्याचा. म्हणून मग त्यांनीच ना आता कॉल केलेला असतो इकडे लगेचच सुभाष यांना. आणि सुभाष यांना फोन केल्यानंतर जय म्हणत असतो की आपल्याला ना साखरपुड्याबद्दलची बोलणी करायची आहे, तर तुम्हाला यायला जमेल का? म्हणजे तुम्ही जर आलात ना उद्या आमच्या घरी तर बरं होईल. तेव्हा सुभाष म्हणतात की काय उद्या? हो हो, उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत या, आपण साखरपुड्याची बोलणी करून घेऊया. मग आता इकडे बोललं जात असतं की उद्याच यायचं आहे. मग ह्या सगळ्या काही गोष्टी कळल्यानंतर ना आता मात्र खूप मोठा धक्काच ना इथे असणाऱ्या या आशूला त्यासोबत शरूला बसतो. कारण आता बोलणी करायला जायचं आहे. तर इकडे असणारी जी शरू असते ना ती म्हणत असते की काय चाललंय मलाही सांगा ना, म्हणजे कसं आपण पटकन ना हे लग्न उरकून घेऊया, असंही आता तिचं म्हणणं असतं. तेच आता बाबा सांगत असतात की साखरपुड्याबद्दल ते बोलतायत. मग काय साखरपुड्याचं बोलणी करायला आपल्याला उद्या बोलवलेलं आहे. मग आता साखरपुड्याची बोलणी करायला बोलवलंय म्हटल्यावर शरू खूप जास्त खुश असते. शरू सुभाषकडनं मोबाईल मागते. तेच ना आता इथे जयचा मोबाईल स्पीकरला असतो आणि गौतमच्या हातात फोन असतो. तर इकडे मात्र ना आता शरू ही बोलत असते की काय सांगू यार शायनर, आज ना मला इतका आनंद झाला ना, इतका. आता तर तू समोर असला असं ना तुला जादूची झप्पीच दिली असती, झप्पी पप्पी असं आता ती काही म्हणते. आणि तेव्हाच ना हे सगळं काही जय ऐकतो. जय गौतमच्या हातात ना फोन खिचूनच घेतो आणि लगेच ना कट करतो. गौतम मात्र हसत असतो. गौतम बोलत असतो की बाप रे बाप, काय तुझा चेहरा लाल झालाय, कसला दिसतोयस बघ, तुझा म्हणून फोटो काढलाय मी. अरे ती काय बोलली, असं बोलतातच का, असंही आता जय म्हणत असतो गौतमला. गौतम आता तिकडनं जातो, पण जय मात्र डोक्याला हात लावून बसतो. तेच आता दुसरीकडे ना शरू खूप जास्त खुश असते. शरू एवढी खुश असते ना, म्हणूनच मग आता तेवढ्यातच तिथे आसावरी येते. आसावरी शरूला म्हणत असते की मला ना जरा तुझ्याशी बोलायचं होतं. तर आता आसावरीला शरू म्हणत असते की बोल ना, तुला काय बोलायचं आहे. तेव्हाच ना ती म्हणत असते की आधी ना मला असं वाटायचं की प्रेम म्हणजे काय असतं ना, म्हणजे प्रेमाची व्याख्या खरं तर मला माहीत नव्हती आणि मी दिसायलासुद्धा इतकी सुंदर नाही आहे ना. मग नंतर ना मी हळूहळू प्रेमात पडले गौतमच्या, म्हणजे गौतम माझ्यावर मनापासून प्रेम करायचा. मला असं वाटलंही नव्हतं की कोणीतरी माझ्यावर प्रेम करेल वगैरे. पण आता ना मला एक वेगळीच फिलिंग येते. म्हणजे ते जेव्हा माझ्याशी बोलतात आणि हे सगळं ना, तेव्हा मला एक वेगळंच काहीसं वाटतं आणि मला छानही वाटतं की कोणीतरी आपल्यासाठी एवढं सगळं काही करते. खरं तर ना मी आधी विचारही केला नव्हता प्रेम हे असं असतं, पण प्रेम केल्यावर खरंच समजतं की प्रेम म्हणजे काय ते. असंही आता इथे असणारी जी आसावरी आहे ती शरूला बोलत असते. आणि तेव्हाच ना मला असं वाटतं की तुझ्या आयुष्यातसुद्धा तू एकदा हे प्रेम करून बघायला हवं, म्हणजे तुलासुद्धा समजेल की मला माझं नेमकं फिलिंग कसं येते ते. असंही आता आसावरी शरूला बोलू लागते. त्यावर शरू मात्र आता विचार करू लागते. शरूला सुद्धा ते फिलिंग्स हवंसं वाटत असतं, कारण आसावरी इतकं जे काही प्रेमाबद्दल बोलत असते ना त्यावरून तर ती सगळं काही मांडत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.